तुमचं नाव? मी विनोद शालिकराम नितनावरे. साहेब, तुम्हाला काय वाटते की कोण इथलं खासदार इथून जावं असं संसदेत कोणाला तुम्हाला कसं वाटतं का कोण इथून संसदेत जावं? राजू पारवे, किशोर गजबे की श्यामकुमार बर्वे? आता माझं मत कसं आहे की जे पक्ष जो आहे आपलावाला, हां वंचित आघाडी, हां वंचित बहुजन आघाडी, हां आणि आमच्यावर म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुभाव हां याच्यावर अन्याय होऊन राहिला. हां मनुष्याने की वंचित, शोषित, दलित, हस्तकार आणि यांच्यापेक्षा जे आपले हे आहेत किशोरभाऊ गजबे, हे वेल क्वालिफाईड लोक आहेत. म्हणजे यांचा अभ्यास आहे, IAS आलेले लोक आहेत दोन्ही उमेदवारापेक्षा. यांना जनतेनं समर्थन द्या रामटेक क्षेत्रामध्ये. आणि अनुसूचित जाती राखीव क्षेत्र आहे. मागील 10 वर्षामध्ये जे कामं रखडले होते, आता पण ते कामं पूर्णत्व झालेले नाही. या संदर्भात तुम्ही कशा प्रकारे बघता? कृपाल तुमानेच्या काळात कशा प्रकारे कामं होते आणि कशा प्रकारे बघत होते तुम्ही? कृपाल तुमानेकडे, तुमच्या या क्षेत्राकडे कसं वर्चस्व होतं? कृपाल तुमानेच्या वेळेस कसं होतं की ते ज्या एरियामध्ये राहत होते ते त्यांनी त्यांच्या एरियामध्ये कामं केली. म्हणजे ग्रामीणचा जो नागपूर जिल्ह्याचा जो भाग आहे ग्रामीणमधला, हे ग्रामीणमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये 11 तालुके, त्यांचा विकासाचं काही हे नाही आहे. विकास संभव नाही झाला त्यांच्या कार्यकाळामध्ये. तर तुम्हाला आता जे खासदाराचा चेहरा कोणाकडे बघता? खासदार श्यामकुमार बर्वे, किशोर गजबे की संदीप मिश्रा की राजू पारवे? नाही तर कसं आहे की तुम्ही एकीकडं काँग्रेसनं वंचितला सोबत घेतो म्हणून त्यांनी सोबत नाही घेतलं, आणि या लोकांना म्हणजे वंचितच्या 48 उमेदवारापैकी एकही म्हणजे रिझर्वेशनच्या उमेदवार यांना चालत नाही. म्हणजे एक मागासवर्गीय शेड्यूल कास्टचा माणूस, यांचं फक्त मतदान चालते, यांचं मतदान चालते, यांचा माणूस नाही चालत. ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे आम्हाला रिझर्वेशनमध्ये जे लोकसभेच्या ज्या 48 जागा आहेत ती यांना वंचितला सोबत घ्यायला पाहिजे होतं. यांनी घेतलं नाही. यांनी वेळ काढून धोरण अवलंबलं आणि ताटकळत ठेवलं. त्यामुळं एक स्वतःची ताकद या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या पाठीमागं उभी व्हावी, त्याच्यामुळं आमच्या वंचितला समर्थन आहे, पाठिंबा आहे. या क्षेत्राचा विकास, या क्षेत्राच्या विकासासंदर्भात तुम्ही कशा प्रकारे आता नवीन जे खासदार होणार आहेत त्यांना कशी भूमिका सांगणार आहात? कलेक्टर आहे ते IAS अधिकारी असल्या कारणामुळं त्यांचा जो दांडगा अनुभव आहे ते त्यांना विकासाबद्दल ती सांगायची काही हेच नाही.